साफसफाई ही अत्यंत गरजेची असते. मग ती तुमच्या आमच्या घरातली असो की शहरातल्या गल्लीबोळांची. ही सफाई करणाऱ्यांना आपण आजवर कचरेवाला म्हणायचो, कचरेवाला. पण घरात असो वा शहरात कचरा करणारे कोण तर आपणच. आपणच इथं-तिथं कूडा करकट टाकतो, थुंकतो, शिंकतो, खाकरतो, गुटखा मावाचे पिंक मारतो, पिचकाऱ्या मारतो. म्हणजे खरे कचरा निर्माते कोण तर आपण. मग कचरेवाला कोण? सांगा ना, कचरेवाला कोण? हाच कूडा करकट कचरा साफ करणाऱ्यांना कचरेवाला न म्हणता त्यांना स्वच्छता दूत म्हणायला हवं. हे तुम्हा आम्हाला कोणी सांगितलं तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. मोदींनी आपल्याला हे शिकवलं. या स्वच्छता दूतांना योग्य तो मान सन्मान देण्याचा पायंडा सुद्धा त्यांनीच पाडला. याच मार्गावर वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मुंबई अध्यक्षांनी आमदार अमित साटम यांनी दिवाळ सणाच्या निमित्तानं या सफाई कर्मचाऱ्यांसोबत भोजन करून त्यांना बरोबरीची वागणूक देत त्यांचा अनोखा सन्मान केला. माध्यमांनी साटम यांचं कौतुक केलं, अनेक वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देखील छापून आल्या. पण मला वाटतं मानवतेच्या दृष्टिकोनातून अमित साटम जे वागले ते त्यांच्या सहृदयतेची एक निशाणी होती. त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य होतं. पण याच सफाई कामगारांच्या कर्तव्याचा आदर्श नजरेसमोर ठेवत साटम यांनी निवडणुकांच्या आधीच BMCची साफसफाई करायला घेतली. होय, अगदी सामान्य सफाई कर्मचाऱ्यांसोबत मानवीय भावनेतून जेवणारा एक आमदार आपल्या शहराचं प्रशासनही स्वच्छ असावं, भ्रष्टाचारमुक्त असावं यासाठी सातत्यानं झटताना दिसतोय. हे फार महत्त्वाचं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपचा मुंबई अध्यक्ष निवडताना अमित साटम यांच्या नावाला का प्राधान्य दिलंय हे हळूहळू तुमच्या आमच्या सारख्या सामान्य बुद्धीच्या कुवतीच्या लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. अमित साटम हे ज्या पद्धतीने एक लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात भ्रष्ट प्रशासनाचा बुरखा पाडताना आक्रमकतेने पण तेवढंच अभ्यासपूर्ण व्यक्त होत असतात, ते पाहता त्यांच्या आरोपांसोबतचा आकड्यांचा लेखाजोखा, पुराव्यादाखल सादर केलेली कागदपत्र हा त्यांचा आजवरचा जो काही एक स्टँड आहे किंवा एक स्टान्स आहे तो पाहता हा माणूस भ्रष्ट प्रशासनाला सुतासारखा सरळ करू शकतो हे पटू लागतं. मागच्या 25 वर्षात मुंबई महानगरपालिकेत सुरू असलेला सावळा गोंधळ जो कोविडच्या काळात भ्रष्टाचाराच्या साऱ्या हद किंवा सीमा ह्या सगळ्या पार करून गेला होता. सगळ्या नैतिकता गुंडाळून ठेवत हापापाचा माल गपापा करत मातोश्रीचं तळघर भरणं हे एकच उद्दिष्ट नजरेसमोर असल्यासारखं जे काही वर्तन सुरू होतं ते निव्वळ राजकारणीच करतायत असं नव्हतं, तर महानगरपालिकेतले अधिकारीही वेगवेगळ्या पद्धतीनं यात सहभागी होते हे एका बाजूला स्पष्ट होत गेलं. राजकारण्यांच्या आशीर्वादानं जसे परप्रांतीय कंत्राटदार जे निकृष्ट दर्जाचं काम करून ब्लॅकलिस्ट झाले होते तरीही त्यांना पुन्हा पुन्हा कंत्राटं मिळत होती. त्यांनी करोडो रुपयांचा मलिदा कमावणं याला फक्त सत्ताधारी राजकारण्यांचा आशीर्वाद नव्हता, तर पालिकेतले असंख्य भ्रष्ट अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराला कागदोपत्री मूर्त स्वरूप देण्याच्या कामात सहभागी होते. त्यासाठी पालिकेतल्या मोक्याच्या जागा ज्याला क्रीम पोस्टिंग म्हणतात त्या मिळवण्यासाठी देखील एक वेगळाच भ्रष्टाचार समांतर पद्धतीनं सुरू होतो. तो सहसा दिसून येत नाही, त्याची फारशी चर्चा होत नाही. मोक्याच्या जागी बदली किंवा पोस्टिंग यासाठी इंजिनियर्स, महापालिकेतले इंजिनियर्स हे लाखो रुपये द्यायला तयार असतात आणि हे पैसे काही वरिष्ठ अधिकारी घेत असतात. त्यानंतर पोस्टिंग किंवा बदली होत असते. जिथून पैसा कमावता येतो तिथं जायला धडपडणारे कर्मचारी इंजिनियर्स हे असंख्य असतात. पण प्रत्येकालाच लाखोंची लाच आपल्या वरिष्ठांना देता येते असं नाही आहे ना. म्हणजे बघा, पालिकेत आपण निवडून देतो ते लोकप्रतिनिधी बिघडतात कसे, तर पालिकेचेच भ्रष्ट इंजिनियर्स त्यांना टेंडर्समधल्या कटची गणितं शिकवतात. कुठलं काम प्रस्तावित केलं की किती लाखांचा कट मिळतो हे नव्या नगरसेवकाला काय खाट माहीत असतं, पण त्यांना पालिकेतले सोकॉल्ड गुरु हा सगळा भ्रष्टाचार व्यवस्थित शिकवतात. या भाडखाव अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं जे मार्केट BMCत सुरू आहे ते आधी बंद करणं गरजेचं होतं. भारतीय जनता पक्ष या निवडणुकांना सामोरा जातोय तो याच मुद्द्यावर की मागच्या 25 वर्षांमधला भ्रष्टाचार संपवायचा आहे. पण सत्ताधारी बदलले तरी प्रशासनावर चौकडी मारून बसलेले जे झारीतले शुक्राचार्य आहेत ना, त्यांना आधी ठेचायला नको गाव. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी नेमकं याच मर्मावर बोट ठेवत पालिकेत सुरू असलेलं बदल्यांचं मार्केट बंद पाडण्याची मोहीम हाती घेतली. त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून या बदली मार्केटची नुसती तक्रारच केलेली नाही आहे, तर या बदल्यांचं मार्केट कोणी उघडून ठेवलं याचे पुरावे देखील दिलेले आहेत. ज्येष्ठ अधिकारी 5 लाख ते 40 लाख रुपयांपर्यंत रक्कम घेऊन इंजिनियरच्या बदल्या करत होते, ज्यामध्ये ग्रुप प्रमोशनचाही समावेश होता. यावर आयुक्त गगराणी यांनी
सर्व बदल्या थांबवल्या आहे. ते म्हणालेत ज्या बदल्या नियमबाह्य आढळतील त्या रद्द केल्या जातील आणि नियमानुसार झालेल्या बदल्यांना मंजुरी दिली जाईल. हे सगळं घडत असताना जवळपास 160 इंजिनियर्सच्या बदल्यांना स्थगिती मिळालेली आहे. म्हणजे बघा आकडा केवढा मोठा आहे. पण जर का साफसफाईच करायची आहे तर सफाई कामगार हवाच. या सफाई कामगारांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्यासह समानतेच्या पातळीवर येत सहभोजन करणारा नेताही हवा, जो पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या मुळाशी जाऊन त्याचं उच्चाटन करेल. देखावा नाही, खरं काम करेल. निव्वळ राजकारण करायचं म्हणून आधीचे लोक भ्रष्टाचारी होते आणि आता आम्हाला निवडून द्या, आम्हाला संधी द्या असं म्हणणारा हा नेता नाही आहे. तर अमित साटम यांच्या रूपानं मुंबईकरांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे जाणणारा नेता भाजपने मुद्दाम या बुद्धिबळाच्या पटावर उतरवलेला आहे आणि हे स्पष्ट जाणवत आहे. पालिकेतलं कॅश फॉर ट्रान्सफर स्कॅम बाहेर काढून साटम यांनी पालिका निवडणुकीआधीच BMCची साफसफाई सुरू केलेली आहे आणि अर्थात त्यांचे या कामी जे काही आदर्श आहेत हे थेट पालिकेचे सफाई कर्मचारी आहेत असं ते जेव्हा स्वतः अभिमानानं सांगतात ना, तेव्हा या माणसाचे इरादे स्पष्ट होतात. हा कशाला आलाय? भाजपचा हा नेता मुंबईकरांना विकासाभिमुख प्रशासनासह सुसज्ज सुरक्षित असं शहर, त्या शहराचं आश्वासन देतोय आणि ते देत असताना या शहराचं प्रशासनही साफसुथरं करून देणार आहे याची खात्री वाटते. देवेंद्रजींच्या धोरणी आणि पारखी नजरेनं आजवर अनेक रत्न या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून टिपलेली आहेत आणि जी आज महाराष्ट्राच्या सेवेत खपताना दिसतात आपल्याला. कुणी आमदार आहेत, कुणी OSD म्हणून काम करतंय, कुणी नेते म्हणून काम करतंय. अमित साटम हा त्याच मुशीतला 100 नंबरी हिरा देवेंद्रजींनी खास मुंबईकरांच्या सेवेत त्यांच्या मानाच्या मुकुटात शिरपेच म्हणून लावायला दिलाय. या हिऱ्यानं स्वतः लखलखताना मुंबई स्वच्छ करून लखलखीत करण्याचा चंग बांधलाय. संकल्पाला आमच्या अनेक शुभेच्छा आहेतच. कारण मुंबईकराला काय हवं असतं, एक मुंबईकरून मला काय हवंय तर सर्वार्थानं साफसुथरी स्वच्छ आणि भयमुक्त सुरक्षित मुंबई. मित्रो, अमित साटम यांच्या या उपक्रमाबद्दल तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचलंय, माध्यमातून त्या बातम्या टीव्हीवर पाहिल्या आहेत. आज तीच गोष्ट मी तुमच्यासमोर मांडली आहे, पण त्याला एक वेगळा कंगोरा होता. त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.